दिनांक 22 जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षदा आणि मंगल कलशाची आज राजूर गावात माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, वारकरी दिंडी, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जय श्रीराम अशा जयघोष करत सकाळी स्वामी समर्थ मंदिरापासून या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। फुलांनी सजवलेल्या रथात अयोध्येहून आलेल्या अक्षदा आणि मंगल कलश विधिवत पूजा करत सर्वसामान्य नागरिक आणि रामभक्तांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून ठेवण्यात आली आहे। अक्षदा आणि मंगल कलशाचे ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले। चौकात मंगल कलशाचं पूजन करण्यात आले, त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती। स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर मार्गे प्रभू श्रीराम मंदिरात समारोप झालाय। या प्रसंगी राजूरचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विश्व हिंदू परिषद राजूर, सकल हिंदू समाज तसेच स्थानिक सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, श्रीराम भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मध्यम पातो खरत नंसी नांबी जांबवदाश्रया सुग्रीवेश कटी पातो शक्तिनी हनुमत प्रभु दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे चतुर्जनकात्मजा पुतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं अस्माकं रामपादो सुलक्षणं रामो दाशरथी शूरो लक्ष्मणो बली काकोस्ता पुरुषा पूर्णा कौशल्यो रघुत्तम वेदांत वेदज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान प्रभये प्राप्त सुराज्य मराठी न्यूज साठी विलास तुपे, राजूर।